एक मुंगी आपल्या ग्रुपसोबत जंगलात राहत होती. पण ती कधीच खुश राहत नसे. हमेशा नाराज होऊन फिरत असते. मोराला बघून ती बोलते, तुझे पंख किती सुंदर आहेत. तू कसा पिसारा फुलवून नाचतोस. पण माझ्याकडे सुंदर पंख नाहीत. मुंगी खारुताईला पाहून बोलते, खारुताई तू किती चपळ आहेस. तू पूर्ण दिवस ह्या झाडावरून त्या झाडावर खेळत असतेस. पण माझ्याकडे तुझ्या एवढी चपळाई नाही. मुंगी चिमणीला पाहून बोलते, चिऊताई चिऊताई तू कशी आरामात झाडावर घर बांधून राहतेस. पण मला तुझ्यासारखे घर बांधायला येत नाही आणि मी झाडावर पण राहू शकत नाही. एक दिवस भरपूर पाऊस पडला आणि चिमणीचे घर भिजून गेले. खारुताई भिजून झाडाच्या एका कोपऱ्यात बसून राहिली. तर मोराचे हाल पण खूप खराब होते. पण मुंगीचे घर खोलवर जमिनीत असल्यामुळे मुंगी सुरक्षित होती. पाऊस थांबल्यावर मुंगीने बाहेर जेव्हा सगळ्यांची खराब परिस्थिती पाहिली आणि तिने तिच्या ग्रुपसोबत मिळून सर्वांची मदत करायचा विचार केला. मुंग्यांनी खारुताईसाठी पानांचे छोटेसे घर बनवले. सर्व मुंग्यांनी मिळून मोरांचे पंख पुसले. चिमणीलाही मुंग्या सुरक्षित जागी घेऊन गेल्या. तेव्हा सर्वजण मिळून बोलतात, मुंगी तुझ्या एवढे सुंदर पूर्ण दुनियात कोणीच नाही. असाच आपल्याजवळ रंग रूप कला नाही हा विचार करून दुःखी होण्यापेक्षा लोकांच्या खराब परिस्थितीमध्ये त्यांना मदत करणारा व्यक्तीच सर्वात सुंदर असतो.